one of the great white ball players. रोको, अब इनको कौन रोकेगा? देखिए इंग्लैंड वर्सेस इंडिया सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाचं निशाण फडकवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार। विरोधाची खिंड लढवायला सज्ज असणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया। त्यांना कौतुकाची सलामी देणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया। कूल, ब्युटिफुल अँड टॅलेंटेड सोनाली कुलकर्णी आणि खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक। आणि मंडळी, त्याच बरोबर एक खास व्यक्ती आज आपल्या जत्रेला सरप्राईज भेट देण्यासाठी आलेली आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। क्रिकेटच्या मैदानावरील वादळ अशी ओळख असलेले तडाखेबाज फलंदाज, आपल्या बॅटच्या साहाय्यानं मैदानावर धावांचे विक्रम रचणारे, 1983च्या भारतीय क्रिकेट विश्वचषक विजयी संघातील महत्त्वाचे मानकरी आणि भारतीय क्रिकेटमधील पुढील अनेक पिढ्या घडवणारे मार्गदर्शक, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रीयुत संदीप पाटील सर यांचं। आणि आनंदाची बाब म्हणजे त्यांच्याबरोबर आज इथे या कार्यक्रमात उपस्थित आहेत त्यांचे चिरंजीव, सुप्रसिद्ध अभिनेते चिराग पाटील आणि त्यांची कन्या रियाना पाटील। सर, तुम्ही हास्य जत्रेचे चाहते आहात हे आम्हाला कळलं आणि ही बाब अतिशय आनंद देणारी आहे। तर मी तुम्हा तिघांनाही विनंती करते की तुम्ही हास्य जत्रेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी, आस्वाद घेण्यासाठी कृपया स्थानापन्न व्हावं। थँक्यू। मंडळी, एका कलाकाराच्या घरात चालली आहे शिफ्टिंगची लगबग। चला बघा यात आपल्या हाती काय काय लागतंय तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना। ट्रॉफी, चायनीज प्लेट्स, पुस्तकं राहिलेली आहेत। पुस्तकं करायची आहेत तुम्हाला? हां, पण झालेली आहेत। छान, सगळं झालेलं आहे, टेन्शन नाही। वा, उत्तम। हे वाक्य फक्त ते करा। हां, ताटं राहिलेली पडेल पडेल हाताला लावली सेलो टेप। ताटं बाहेरच राहिली। ताटं काय पसारायचं करायचं? पसारेच आपण करू ते करतात। हा बॉक्स इथे ठेवायचा। मध्ये नको नाचूस एक ईशा। काम करा, ईशा, हा माझ्या डोक्यावर ठेवा, मी खाली नेऊन ठेवते। ए बाहुबली, काय कुठे जाणार आहेस घेऊन तू? हा, तू का करणार आहेस हे सगळं? खाली टेम्पो आलाय ना। अगं टेम्पो आलाय, त्यासाठी माणसं, पण ही कशासाठी आली आहेत माणसं मला सांग? तुझ्या आईची भिशी उघडणार आहे का आज? नाही, तर त्याच्यासाठी एवढं नका हसू। नवरा बायकोत भांडणं लागतील एवढं नका हसू। हसका जो हसका उसकाच दात दिसता। हसो नका। ईशा एकदम घाबरवू नकोस त्यांना। थांब, त्यांना त्यांचं काम करू दे। झालेलं आहे तुमचं हे सगळं करून। ताटं पण नंतर हे करून ठेवा, ओके? चल ईशा, मी एवढं काहीच बोललो नाही तुला। काय रडण्यासारखं काय झालंय? माणसं आहेत घरात। ईशा काय रिकाम वाटतंय हो घर। 8 वर्ष राहिलोय आपण, खूप आठवण येणार या घराची। बरोबर आहे, पण आता नेहमी तूच म्हणायचीस ना की घर छोटं पडतं, 1 BHK छोटा पडतो। आता मोठ्या घरात चाललोय, आता खुश राहा ना। हा, ओ नीट ठेवा ते। ठेवता येतं। या सगळ्या महत्वाच्या मौल्यवान गोष्टी आहेत। मौल्यवान म्हणजे तुम्हाला वाटेल मौल्यवान म्हणजे ईशा, पैसे जास्त असं नाहीये, ते मेमरीज असतात ना। आमच्या खूप आठवणी आहेत त्या गोष्टींना घेऊन। आरामात ईशा, तुला सगळं नीट बांधलंय। तू बांधता येते, तू का करतेस सगळं? ईशा तू नको हलूस, तू एका जागेवर बस बरं। काय बस? बाईचं आयुष्य असं नसतं, रांधावाडा उष्टी काढा हेच करावं लागतं आम्हाला। तुमच्यासारखं बसून नाही चालत आम्हाला असं। ईशा, आठवड्यातले 4 दिवस आपण झोमॅटोवरनं जेवण मागवतो। तू कधीच रांधा वाढला नाहीस किंवा उष्टा काढला नाहीयेस। तुमची हौस असते ती बाहेरचं खायचं। हे काय आहे बघा,
ईशा हे तुम्ही बांधलंय ना नीट त्यांनी बांधलंय हे ना अगं ईशा खोललंच कसा ईशा हे काय आहे ईशा रॅप केलं होतं हे त्यांनी. काय आहे तुम्ही काय बांधलंय तुम्हाला माहिती पण नाहीये माहिती पाहिजे ना काय बांधतोय आपण असं काय पण बांधलं तर तुम्ही चुकीचं म्हणजे तुम्ही प्रोफेशनल आहात मला माहिती आहे ईशा. पण तुम्ही नीट लक्ष ठेवून बांधायला पाहिजे हे पण बघा त्यांनी बांधलंय. महत्वाची गोष्ट आहे ही हो, खूप ईशा, पण त्यांना दाखवायला लागेल ना काय कशाला बांधतायत ते हे बघा सगळं केलंय त्यांनी ईशा. एकांकिकेसाठी मिळालेली यांना ट्रॉफी खूप प्रेम आहे यांचं एकांकिकांवर या ट्रॉफीवर माझी ट्रॉफी आहे. मी कॉलेजमध्ये असताना एकांकिका करायचो तेव्हाची ट्रॉफी मला मिळाली. पण तू कशाला खोललंस ते? त्यांना दाखवायची होती मला अरे मी पण एकांकिका करायचो आम्ही खूप एकांकिका मारल्या पण मला कधी ट्रॉफीच नाही मिळाली. का मी टेपया होतो ना म्युझिक करायचो. हो मी ऐकलंय तुमच्यासारख्या लोकांच्या जीवावर हे नागोबे मोठे होतात ना ए ईशा, यांना मिळत नाही काही तुम्ही लोक मोठे फेमस होता नागोबे असा शब्द नाहीये मुळात. आणि मोठे होतो त्याच्या जीवावर मोठा झालोय मी. तो MD कॉलेजचा, मी कीर्ती कॉलेजचा, वेगवेगळ्या ठिकाणी एकांकिका तुम्हाला करायचो. कसं माहित ते महत्वाचं नाहीये. तू अचानक लॉजिक नको शोधू तू. महत्वाचं काय तू लक्षात घे. ट्रॉफी कशाला हातात घेतलीस? त्यांनी रॅप केलेली तू खोललीस. दे त्याला ती व्यवस्थित. तुमची लाडकी ट्रॉफी हो म्हणून ठेवून द्या ठेवून द्या. ईशा, ती माझी महत्वाची ट्रॉफी होती ईशा. झेलली का नाही तुम्ही झेलली का नाही पटकन मी तुमच्याकडे टोपी आहे म्हणून टाकली ना अरे मग टोपी आहे म्हणजे तो काही क्रिकेट खेळतो का? प्रत्येक टोपी घातलेला माणूस क्रिकेट खेळायला चालला असं असतं का? मला नाही वाटलं सर ॲक्च्युली मी क्रिकेट खेळायचो पण आमच्याकडे ना ट्रॉफीने नाही खेळायचे बॉलने खेळायचे म्हणजे बॉलने चांगलं खेळल्यानंतर मग ट्रॉफी द्यायचे घरी न्यायला पण ट्रॉफीने खेळल्यानंतर बॉल नाही द्यायचे घरी न्यायला. वेगळंच होतं तुमच्याकडे वेगळी तू आहेस. कशाला मरायला ट्रॉफी फेकलीस त्याच्याकडे? मी दाखवत होते हो फक्त सॉरी ना आता काय अरे याला अर्थ आहे का? हा? यांच्या गुरूंनी दिली होती ट्रॉफी मग त्याला कशाला सांगतेस? सर आता हे परत रॅप करू का टेम्पोमध्ये टेकू म्हणून वापरू? रॅप कर. रॅप कर म्हणजे बांध. नीट ठेवा हा, ते खूप महत्वाचं आहे सांगू आमचं. हा, राहू दे. माहिती आहे त्यांना त्यांनी महत्वाचं आहे. चांगलं रॅप केलं होतं ते मी दाखवायला उघडलं तुला गरजच काय ते करायची मला कळत नाही. त्यांनी व्यवस्थित केलं. म्हणजे गुरूंनी दिलेली मी एकांकिका करायचो तेव्हाची म्हणून महत्वाची ट्रॉफी होती मला यार. महत्वाचीच होती मी फक्त दाखवायला उघडली होती त्यांनी झेलली नाही ना मॅडम सर ॲक्टर बिक्टर आहेत काय? हो पण मॅडम वाटत नाही अजिबात. नाही कोणालाच नाही वाटत लोक सगळे बाहेर जातो ना आम्ही तर असं बघतात वाकून वाकून सारखं बघत असतात पण नाही ओळखलं असं करतात. आता तर आम्ही ते सुपर मार्केटला गेलो होतो ना परवा आपण किराणाचं सामान घ्यायला तेव्हा ते एक माणूस म्हणाला वो ऊपर का तेल निकाल के दो ना त्यांना वाटलं शॉपकीपर आहे आयडी नव्हता तरी पण वाटलं यांना एवढा एवढा ठसका लागण्यापर्यंत हसायला आलं तुम्हाला या जोकवर? एवढा ठसका लागला तुम्हाला? चिडू नका चिडू नका म्हणजे हे काय आहे? मी नको ना सांगू त्यांना. ओळखत असतील त्यांनी. कार्यक्रम बघितला असता तर त्यांनी ओळखलं असतं ना. नसतील बघत कार्यक्रम. तुम्ही कार्यक्रम बघत नाही का मराठी कुठला? मोठे 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 लोक बघतात संदीप पाटील आहेत ना क्रिकेटर त्यांना पण आवडतो हा कार्यक्रम हास्य जत्रा सोनी मराठी कॉमेडी माहितीये ना मग त्याच्यात पृथ्वी प्रताप काय एक्सप्रेशन आहे? ती कुचके पृथ्वी पता ए, ए, पृथ्वी प्रताप काय रे सापडलं तुला रे? चिडू नका म्हणजे एवढं नाही ओळखत. नाही ओळखत म्हणजे नाही ओळखत लोक तर नाही ओळखत सगळे कसे ओळखतील आपली ऍक्टिंग पण बरी नाहीये की ए, नाही ईशा, हे काय बरी नाही ऍक्टिंग माझी? हा? आणि मुळात तुम्ही दोघं हे काय रे लावलंय? पुत्तिक प्रताप. चिडवताय मला? पुत्तिक प्रताप का बोललात? नाही सर ॲक्च्युली आमच्या दोघांचा एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? माझी जीभ जड आहे माझी हळकी आहे माझी वय उचलता येत नाही. माझी ठेवता येत नाही. काय एक्सप्लेनेशन आहे हे? काय एक्सप्लेनेशन आहे हे? हा?
नाही ओळखत, मला नाही ओळखत. नाही ओळखत तर चिडायचं कशाला? अरे मी नाही चिडत आहे, ओळखत नाहीयेत म्हणून. काय करताय? माझ्यावर राग काढू नका उगाच तुम्ही तुमचं काम नीट करा फक्त, बाकी मला माहित नाही, तुटलं नाही पाहिजे परत काही. महत्वाचं सामान आहे, नीट मॅडम ठेवा. काही काळजी करू नका, आम्ही आहेत ना, आम्ही प्रोफेशनल आहोत. बरोबर बरोबर. आमची कंपनी आहे ना, हलवा आणि ठेवा. अलवारी ठेवा, हो. बरोबर, आम्ही तिकडनं आलो ना ह्या कार्यक्रमासाठी. बरोबर. या कामासाठी आम्हाला बोलवलंय ना. ओळखलंय. हलवा आणि ठेवा कंपनी आमची. बरोबर. मॅडम तुम्हाला गंमत वाटेल पण आम्हाला दोघांना आमच्या कामामुळे आमच्या कंपनीमध्ये शमेश आणि प्रथमेश म्हणून ओळखतात. मस्त, मला पण आवडतात. श्रमेश आणि प्रथमेश माहिती आहेत, हा. पृथ्वी प्रताप नाही माहिती. मरायला इथे कसा सिंक्रोनाइज होतो रे तुमचा? पृथ्वी प्रताप एवढं कराल? उगाच आपलं काय हे नाटक करतायत उगाच आपलं. नाही ओळखत कोणी तुम्हाला? का नाही ओळखत? साध्या चेहऱ्याने ऍक्टिंग करायला काय होतं तुम्हाला? त्यांचा प्रॉब्लेम आहे, यांना ना नॉर्मल चेहऱ्याने नाही येत ऍक्टिंग. त्यांना दाढ्या मिशा काहीतरी लावायलाच लागतं. ओळखत नाही. जजेस पण ना यांना बक्षीस देत नाहीत, कारण का कोण था अंदर ऍक्टर पताही नाही, कोण था अंदर? कळतच नाही. जादूगर आहे मी, कोणता अंदर ऍक्टर म्हणजे? तुमचं तेच दिसतं ना अरे फक्त. ही कुठली मिशी लावते मला, तू कळत नाही रे. जरा शांत राहा, काही माझ्या चेहऱ्यामुळे झालेलं नाहीये. उगाच जरा ऐका ना, बाबा तुमचं काम नीट करा, एकही गोष्ट फुटली तुटली नाही पाहिजे, ते कळलं? आता तुटलं ना तसं परत तोडू नका. सर मॅडम मी तुम्हाला किती वेळा सांगू, आम्ही प्रोफेशनल आहेत, आम्ही सगळं साहित्य नीट नेऊ. तुम्हाला आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही आहे ना आम्ही एकदा 2 पोपट शिफ्ट केले होते. पोपट? हा. खरे खरे पोपट? नाही काचेचे. हा. पोपट पण नेलेत, आमचं पण नीट न्या. ए आपल्याकडे कुठे आहेत पोपट? नाही नाही, आमचं पण सामान नीट न्या असं म्हणते ना मी. हे सगळं ना आम्ही कसं 8 वर्ष इथे राहिलो, आता 2 BHK मध्ये जातोय. यांचा आता थोडासा पगारवाढ झाली आहे, पण तरी जास्त मेकअप मध्येच जातो खर्च. त्यांना कमीच मिळतात म्हणून भाड्याचंच घर आहे. नाही आता नाही आपल्याला अजून घेता आलंय की नाही घर. लुक चेहऱ्यात प्रॉब्लेम आहे ना, गरीब दिसतो ना चेहरा. काय उगाच काहीतरी बोलू नको. इकडे ठेवते जरा आरामात ठेव. बघू हळू हळू हळू. काय होतं माहितीये, तुम्ही आता एक प्रोफेशनल आहात म्हणून ठीक आहे, पण मग आता ह्यांना पगार कमी आहे म्हणून आम्ही जर ऐऱ्या गैऱ्या असं कोणाला बोलवलं, काम नीट करत नाही. ईशा असं ते कसं पण उचलतात. असं जिने गेले, आता ह्याच्यावर लिहिलंय ना फ्रगिले. तुझ्या बापाने लिहिलं होतं फ्रगिले. फ्रजाईल लिहिलंय ना त्याच्यात. नाजूक वस्तू आहे, काचेच्या वस्तू आहेत त्याच्यात. काचो का शोमान छो. हा ते नीट न्यायला पाहिजे. ईशा, ते असं जिन्यात असं करून नाही न्यायचं. ईशा. काय होतं, लोक ते साधे असतात ना, हे नाही करणार तसं. मग जिन्यात पाय बी अडकळा सोडून देतात. मी पडलो नाही पाहिजे, सामान पडलं तर ठीक आहे. ओडी बाबा रसगुल्ला असं हे लोक नाही करणार, पण लोकांचं होऊ शकतं ना असं. आवाज आला, मग आवाज आला म्हणजे काय झालं? ईशा आवाज आला ना, ईशा खुळखुळ आवाज आला. हा? त्याच्यात आवाज आला म्हणजे काय झालं ईशा? काय? ईशा अख्खं झुंबर तोडलंस ईशा आतमधलं. काय केलं? तुटलंय. अरे बावळटेस का तू? अरे तू आपटलंस ना आता, तुला अक्कल नाहीये का ईशा? सुमनताईचं झुंबर होतं हे. अच्छा सुमनताईचं होतं? तू ओळखतो सुमनताईला? ते सुमनताई नाव ओळखीचं वाटतं ना, म्हणून बोलला तर. सुमनताई ओळखीचं वाटतं, पृथ्वी प्रताप ओळखीचं नाही वाटत तुम्हाला? मला ओळखत नाहीत लोक, तर एवढा राग धरून बसायचा नाही. अरे त्याच्यावर नाही चिडत आहे, तुझ्यावर चिडतोय. बावळट झुंबर तोडलास. तर सुमनताईच्या घरी रिनोव्हेशन चाललंय म्हणून आपल्याकडे ठेवायला दिलं होतं. आता काय सांगायचं तिला? मग त्याच्याबद्दल विचार करा ना, एकमेकांशी काय गप्पा मारत बसलायत. सुमनताईला ओळखता, मला नाही ओळखत, हे काय करताय? आता काय करायचं? कसं सांगायचं सुमनताईला? मला काय माहिती कसं सांगायचं. आपण सांगूच या नको. लपवून आपण सांगूया की आम्ही प्रोफेशनल लोकांना बोलवलेलं, त्यामुळे त्यांच्या हातून तर असं काही होऊच शकत नाही. म्हणजे ह्यांच्या हातून नाही झालंय, आणि आम्ही तर कसं घरातच ठेवलेलं, मग तुम्ही नेतानाच ते तुटलं असं सांगूया. खोटं बोलायचंय आपण सुमनताईशी? ऍक्टिंग करायची. तुम्ही हवं तर दाढी मिशी लावून करा, जमलं. अरे, येत काय घ्यायचा फिरून माझ्या दाढी
त्यांच्यासमोर ठीक आहे तुम्हाला नसेल जमणार मी करते माझी पटते ऍक्टिंग माझे डोळे बोलके आहेत ना माझे ते खरं ते खरं मॅडमचे डोळे खूप बोलके आहेत म्हणजे ऍक्च्युली मॅडम ऍक्ट्रेस वाटतात पण तुम्ही पुत्रिक पता मजा येते का रे तुला नाव घ्यायला सारखा कशाला मग पुतिक पताप करतो रे जाऊ द्या ना चिडचिड करू नका ना त्यांच्यावर सामानाला हात लावा चला अरे कशाला सामानाला हात लावायचा आहे ए जरा शांत राहा एका जरा थांब जरा स्थिर राहा. ए बाई कोण शक्तिमान आहेस तू गोल गोल फिरायचंच असतं तुला एका जागेवर बस शांत राहा नको काहीतरी तोडफोड करू झालं तेवढं बास नुकसान बस एका जागेवर कुठेही बस खाली बस आत किचन मध्ये बस कट्ट्यावर बस आत कुठेही बस शांत बस करा एकट्याने मग मी करणारच नाही आता काही उठ उठ शिर थांबत नाहीये उठ ईशा उठ उठ कशावर बसलीयस बघ हे, कशाला बस बस म्हणालात मला तुटल्या ना आता डिशेस ईशा त्या तू तोडल्यास कसला आवाज आला तो कसला त्या चायनीज प्लेटच्या आईने आणल्या होत्या ना कर्नाटक वरून त्या फुटल्या त्यांची मसाज नाही झाली हाडं नाही कडकड कडकड वाजली त्या फुटल्या तू बसल्यावर आता काय करायचं ईशा ईशा जरा ना तू आज जा ईशा तू आज जा तू इथे थांबू नको एक क्षण थांबू नको करतच नाही मी माझी ना काही गरजच नाहीये या घरात सतत मला वाईट बोलत असतो माणूस मी ना काही करत नाही आता काहीच करू नको तुम्ही सगळं तुमचं सामान असेल ना आईने दिलेलं हे ताईचं ते मी फक्त माझ्या आईने दिलेले पडदे काढते मग बाकीचा लॅपटॉप ईशा माझा लॅपटॉप ईशा 1.5 लाखाचा लॅपटॉप आहे ईशा माझा बापरे वादळ एल निनो इथे कसं आलं कोण राजा रजवाड्यांच्या काळात हातीचा पाय म्हणून काम करायचीस सगळं कसं पायदळी येतं ग तुझ्या ही काय आहे स्क्रीन तोडली तू लॅपटॉपची ईशा इथे कोण ठेवता मग अरे बावळट आपण शिफ्टिंग करतोय ना सामान इकडे तिकडेच असणार तुला बघून चालता येत नाही का तिकडे बस चाल तिकडे बस त्या सोफ्यावरती हलायचं नाही काय एका करायचं जागेवर नाही मी सगळं तुमचं सगळं तुटत राहतं Sorry. काय करायचं नाही हा, तुमचं- ना. आई. एक्सक्यूज मी सर ह्यांना इथून घालवा तुम्ही प्लीज घालवा सर नाही तर ह्यातलं एकही सामान तुमच्या नवीन घरी जाणार नाही काय ईशा बसला बघ कसा सरपंच सर सर एक सुचव काय काय एक सुचव काय सुसू आज जा टॉयलेट तिकडे यू डिझर्व इट म्हणून कमी पैसे देतात तुम्हाला जरा शांत राहा जरा जरा काय काय दिसव काय एक सुचवू का सुचवू का सॉरी बोला हा हा तुमचा सरपंच आहे ना हा. त्याला कुठेतरी राम पाठवा हे जर असं सुरू राहिलं ना तर आमच्या कंपनीच्या गाडीऐवजी म्युन्सिपाल्टीची घंटा गाडी बोलावं लागेल चुरा चुरा कचा कसा मग हलवा आणि ठेवा नाही उचला आणि फेका होईल मला ऐकू येत नाहीये थोडं जोरात बोला म्हणूनच हळू बोलत होतो बावळट जरा एका जागेवर शांत बस ना जीव जाणार आहे का तुझा एकटी शांत बसलीस तर बसलीच ईशा मूर्ख आहेस का ग तू नको ना काय करूच एका ईशा तू जा ग तू जा चल मी नाही राहणार. ईशा तू जा मग मी नवीन घरात जाऊन लावायला थांबते तू ऑलरेडी खूप लावलंयस तू आता काही लावू नकोस तू तुझ्या माहेरी जा तू माहेरी जा मी एक 4-5 वर्षांनी तुला घ्यायला येतो तू जा जा ईशा ऐक माझं ईशा निघ ईशा तू लय तोडफोड केली माझं घर आहे मी नाही जाणार ईशा तू 8-10 महिने पुढे जा मी 2027 मध्ये भेटीन तुला तू निघ ईशा मी नाही जाणार ए हिला रॅप करा ए सेलोटेप लो रे इसके मुंह को बांधो इसको रॅप करो करा पहिला ये सामान बाहर निकालो इधर से करा ओ खरंच काय करताय काय बाहेर काढ अहो, बाहेर काढ अहो, काय करता? खरंच नाही करत. काय बघता तुम्ही? काय करता? वा 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 एकदम तोडफोड परफॉर्मन्स ऍक्च्युली फ्रगीला असायला पाहिजे होता पण एकदम रफ अँड टफ झाला फारच मजा आली विचार आपल्या हास्यरसिकांना की आज तू दाढी मिशी न लावता परफॉर्म केलंय तर त्यांनी तरी आज तरी ओळखलंय का तुला प्रसाद अप्रतिम फारच इंटरेस्टिंग विषय होता आणि मी खूप रिलेट केला तो कारण ॲक्टर आणि ॲक्टरचं त्याच्या ट्रॉफीजशी असलेलं नातं काय आपण सगळे समजू शकतो 2-2.5 वर्षांपूर्वीच मी नवीन घरात जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा सेम प्रसंग माझ्या घरी घडलेला आहे प्रत्येक ट्रॉफी ते व्यवस्थित रॅप करतायत का मी काळजीपूर्वक पाहत होतो मंजू त्यांना सांगत होती की ये एकदम एकदम मतलब संभाल के हाँ पूरी सब ट्रॉफीज वो सर का मतलब जान से
प्यारे वो सब चीज़ें उनके लिए तो बहुत एकदम खबरदारी से करना पॅक. कारण अरे नॅशनल अवॉर्ड फिल्मफेअर वारंवार मिळत नाही, ते मिळलं ते जपून ते म्हणून मी म्हटलं की मला खूप रिलेट झाला तो विषय. पण स्किट अफलातून फारच इंटरेस्टिंग विषय होता. हलवा आणि ठेवामधलं तुम्ही अख्खं स्किट हलवून टाकलं तुम्ही दोघांनी, मंदार आणि भोजने, आणि तू काहीच जागेवर ठेवलं नाहीस ईशा त्यामुळे. आणि विशेष म्हणजे पृथ्वी, मला आज दाढी मिशांशिवाय तुझं काम खूप आवडलं. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स, मजा आली, मला खूप मजा आली. सोनाली ताई. फार गोड. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतके बोलके हलवा आणि ठेवावाले मला कधी बघायला मिळाले नाहीयेत. तुम्ही खूप दयाळू हलवा आणि ठेवावाले. ईशा, एखादं भांड लवंडावं तडमडावं तशी तू घरभर जी घरंगळत सुटली होती. अप्रतिम अप्रतिम. म्हणजे विचारच कोणी करू शकणार नाही अशा जागी जाऊन तू धडकलीस. म्हणजे असं नंतर नंतर आम्हाला धडधडायला लागलं की काही उरतंय का नाही. आणि त्याचबरोबरीने कितीतरी दिग्गजांची आठवण आली ज्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करावा लागतो. त्यांची वाद्य अनेक वेळेला इतक्या विचित्र अवस्थेत पोचलेली आहेत, फ्रेजाईल असं लिहून सुद्धा. संदीप पाटील सर आहेत, त्यांच्याकडे माझी खात्री आहे क्रिकेटचं सामान नीट सुरक्षित पोचत असेल का याचे अनेक किस्से असतील. कोणाची बॅट कुठल्या स्थितीत कुठे पोचली असेल काय माहिती. तुमची अवस्था बघून तुम्हाला नमन. आपल्याकडचे ॲक्टर ॲक्ट्रेसेस तर व्हेरिएशन्स देतातच, पण आज वेगवेगळ्या फुटण्याचे आवाज बांगरनी ज्या व्हरायटीने दिले वा, 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 दादा. Yes, yes, त्यासाठी शाबास. बांगरसाठी पण टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि आता सोनाली ताईंनी संदीप सरांचं नाव घेतलंच आहे, पण त्यांनाही विचारा त्यांचा असा एखादा किस्सा आहे का आणि त्यांना प्रहसन कसं वाटलं. अप्रतिम म्हणेन मी. आणि हे जे तुम्ही आत्ता दाखवलं हे आमच्या घरात चिराग आणि रियाना रोज करत असते. अगदी मी त्याला पण माहिती आहे आणि दम खात असते माझ्या बायकोचा, पत्नीचा, दीपाचा. हे रोज आमच्या घरी घडत असते. पण खरंच खूप मजा आली. थँक्यू सो मच सर. थँक्यू टीम. कीप इट अप. मंडळी, आता आपण अनुभवणार आहोत विनोदाची खोली, कारण आता मंचावर येत आहे कुटुंब कोहली. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. अगं नाही, मी शाळेत नाही आहे. हो बाहेर आलो आहे मी. हो, शासनाचं काम आहे ना. हो अर्धा दिवस मुलांना शिकवायचं आणि अर्धा दिवस मग शासनाचं काम आहे. जनगणना आहे ना त्याच्यावर. जनगणना आहे जे मला म्हणता पण येत नाही, ते काम करायला मला दिलेलं आहे. हो अगं, ते आमचे शाळेचे मुख्याध्यापक आहेत ना, प्रसाद ओक सर, त्यांनीच ही टोपी घातली. हल्ली ते टोप्या घालतात. हो म्हणजे मूळ छंद तोच आहे त्यांचा, टोपी घालण्याचा. अभिनय टाइमपास म्हणून करतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी मला अशीच टोपी घातली होती, धिनताक नावाची. हो ते रेग्युलरली मला टोप्या घालत असतात. गेल्या महिन्यात पण त्यांनी टोपी घातली होती. त्यांच्याकडे एक कन्व्हिन्स करण्याची वेगळीच ताकद आहे. समोरच्याला खरंच वाटतं की असं होऊ शकतं. आता संदीप पाटील सरांनी जसे 6 4 मारल्या होत्या एका ओव्हरमध्ये विलिसला, तशात त्यांनी मला सांगितलं तू मारू शकतोस. मला MCAच्या गेटवर पाठवलं त्यांनी. वॉचमननी तुडवला तेव्हा मी परत आलो. पण त्या क्षणाला ते खरं वाटतं, त्यांच्याकडे ती ताकद आहे म्हणून कदाचित ते मुख्याध्यापक असतील आणि मी साधा शिक्षक असेल. हो तर आता हे मी रात्री उशीर होईल, गणगणना काम करून मी नंतर येतोच आहे. हो अगं नाही ग, एकदम थकून गेलो ग, पाय बी एवढे ठेवलास. ऐक घरात कोणी आहे का?
शासनाचं काम आहे. घरात कोणी आहे का? ही सांगू ही सांगेल लावली लावली कोली लावली लावली कोली लावली लावली कोली लावली लावली कोली लावली लावली कोली. दार उघडं आहे. घरात कोणी असेल तर या. घरात कोणी? नमस्कार. अरे बापरे, नमस्कार नमस्कार. उलटच झालं. म्हणजे नेहमी पाहुणे इथून येतात आणि मग घरातले इथून येतात. हे उलट झालं. मागून कसे काय आलात तुम्ही? आम्ही खाली राऊंड मारत होतो. आम्ही खाली राऊंड मारत होतो. आम्ही खाली राऊंड मारत होतो. मी गोल फिरत होतो खालीच. अरे वा वा वा, छान. व्हेरी गुड व्हेरी गुड. थोडंसं ऑड वाटलं मला. म्हणजे मी आधीच आलो. व्हेरी सॉरी. मी ऑकवर्ड वाटलं मला जरा. हरकत नाही, स्किट आहे, परत नव्याने करूया. म्हणजे बसा बसा. अरे बाबा, अरे तुम्ही कधी आलात? अरे तुम्ही कधी आलात? अरे तुम्ही कधी आलात? वेलकम, प्लीज जॉइन अस. अरे बापरे, खूपच फनी फॅमिली आहे तुमची. खूप आवडलं मला. मी ॲक्च्युली शासनाचं काम घेऊन आलेलो आहे. जनगणनेचं काम आहे माझं. हे चुकले. हे जंगंगन म्हणाले. नाही नाही, हे जनगणना म्हणाले. नाही नाही, हे गंजनाना म्हणाले. नाही नाही, हे जांग्याना बोलले. हे चुकले कारण हे खूप गॅपने परत आले. हे गॅपचं असं काही नसतं इकडे. पण ॲक्च्युली मला जो शब्द म्हणता येत नाही तो तुम्हाला अजिबात म्हणता येत नाही. एवढं असं जरा शासनाचं काम आहे, त्यामुळे जरा महत्त्वाचं काम आहे. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. महत्त्वाचे प्रश्न आहेत. चौथं घर आहे खरं तर. थकून पण गेलोय मी, तर पटापटा आवरूया आपण. तुमची नावे काय? मी शिवाली. मी भिवाली. मी पावली. मी आवली. नाही, मी तुमची नावे विचारली. आम्ही आमची नावेच सांगितली. ही नावे आहेत तुमची? मी शिवाली आवली कोली. मी भिवाली आवली कोली. मी पावली आवली कोली. मी आवली लावली कोली. खूप छान नावं आहेत तुमची. तुम्ही पोटात असताना तुमची सगळ्यांच्या आया काय ऑर्केस्ट्रात गायच्या का? पडला. ॲक्च्युली पडला. हरकत नाही. हां, ॲक्च्युली मी तुम्हाला तुमची नावे विचारलेली आहेत. काय म्हणालात नावे तुम्ही? मी शिवाली आवली कोली. बस, बस. भिवाली आवली कोली. मी पावली आवली कोली. मैंने तो पहले कहना दिया आवली लवली कोलिया. हे एकटे पंजाबचे आहेत? अख्खी फॅमिली इकडची आणि एकटेच पंजाबचे असं वाटतंय मला. बरं, हे एवढी नावांची माझी हे पण नाही आहे, तो चौकोन पण नाहीत तेवढे. त्यामुळे आपण हे पटापटा नंतर मला सांगा तुम्ही नावं काय आहेत ती. बरं, नावं झालेली आहेत. बरं, मला सांगा तुमचं घर तुमच्या मालकीचं आहे का? नाही, आमचं घर बाबांच्या मालकीचं आहे. हो, आमचं घर माझ्या पण बाबांच्या मालकीचं आहे. आमचं घर या दोघींच्या बाबांच्या आणि माझ्या नवऱ्याच्या मालकीचं आहे. नाही नाही बाळा, माझं घर तुमच्या मालकीचं आहे. नाही बाबा, आपलं घर तुमच्या मालकीचं आहे. नाही नाही, तुमच्या मालकीचं आहे. नाही नाही, तुमच्या मालकीचं आहे. नाही नाही, तुमच्या मालकीचं आहे. असं काय करताय? हे घर तुमच्या मालकीचं आहे. नाही, तुमच्या मालकीचं आहे. घर तुमच्या मालकीचं आहे. तुमच्या मालकीचं आहे. सगळं- अरे गप्पा बसा. इमोशनल धुरंदर गप्पा बसा जरा. मुळू 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 हे काय मुळू मुळू मुळू. हे काय करतायत? ते मुळू मुळू रडतायत. असं कोण रडतं? मुळू मुळू मुळू. हा? पावली रडतात. असं नका करू. तुमच्या मुळे मुळे नंतर माझं सुजू सुजू होईल ना. पडला. वारंवार पडतायत. हे असं नका करू. हे बघा, तुम्ही ना हे फार बिभत्स वाटलं. कृपया हे करू नका. फार जबाबदारीचं काम आहे. मी ना खूप उन्हातून आलेलो आहे, त्यामुळे जरा मला शांतता हवी. पटापटा मला उत्तरं द्या म्हणजे मी जायला मोकळा. हां, प्लीज जरा. हां. तर मला सांगा तुमची वय काय? कशी वय न्यायची मला सांगा बघू. ह्याच्यात कुणाचं काय वय हे कसं कळणार मला सांगा. एवढं घाईघाईत नको. एवढी घाई करू नका. 3.5 मिनिटात सीट संपेल. पुढे काय करायचं मग आपण? ओहो, पडलं.
हरकत नाही. ए बाळा तू जरा हुशार दिसतेस. तू तुझं वय काय ते सांग आणि अगदी सावकाश सांगाही नको. सांग. माझं ए बाळा एवढं नको. एवढं नाही बाळा. नॉर्मल स्पीड जो आहे ते सांग. तुझं वय काय? मी दिवाळीपेक्षा 17 मिनिटांनी लहान आहे. मी शिवालीपेक्षा 17 मिनिटांनी मोठी आहे. मी शिवालीपेक्षा 17 मिनिटांनी लहान नाही आणि दिवाळीपेक्षा 17 मिनिटांनी मोठी नाही. मी यांच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. आय एम जस्ट 42 years old millennial boy. आय कार्ड आहे ना ते काढेन आणि स्वाईप करेन. एवढंच सांगतो मी. स्वाईप करेन. सांगा त्यांना. मी आय कार्ड काढून स्वाईप करतील. आता नका सांगू. नंतर समजून सांगा ना. माझ्याच समोर काय सांगताय तुम्ही? तुम्हाला मी नंतर समजावून अरे हो सांगते. थांबा ना जरा. मुळात आवाज कसा आहे तुमचा? थांबा ना जरा. प्लीज थांबा. मी ना तापलंय माझं. कळलं का? डोकं तापलंय. प्लीज अंत पाहू नका माझा. मी खूप शांत आहे. अजूनही शांत आहे मी. ह्यांचे डोळे कमी करा. मला आवडलेले नाहीत डोळे त्यांचे. बोट घालेन डोळ्यात. बंद कर. नको करूस बाळा. हा? ठीक आहे. पुढचा प्रश्न नीट ऐका जरा. कळलं? हा बरं. मला सांगा तुमच्या घरात बाथरूम आहे का? झाली असतं तर लगेच जा. अरे झाली नाही मला. विचारलं प्रश्न असतात तसे. बाथरूम. ए बाळा तू सांग. बाथरूम आहे का तुमच्या घरी? आहे पण मी आज आंघोळ नाही केली. हो मी पण आज आंघोळ नाही केली. हो मी पण आज आंघोळ नाही केली. मी पण आंघोळ नाही केली. चला आंघोळीला जाऊया. चला आंघोळीला जाऊया. चला आंघोळीला जाऊया. चल तुला नाव घालतो. चल. काय रे पाळणा घर नाव घालतो ते. आणि मी तुझ्याबरोबर कशाला येऊ आंघोळीला? आंघोळ करायची असेल तर मी एकट्याने करेन. आंघोळ एकट्यानेच करायची असते. कळलं? सांगतोय तर प्रश्न आहे का बाथरूम एवढं सांगा ना. काय होतंय प्रश्न विचारल्यावर तुम्ही इतर फापट पसारा करू नका. हो किंवा नाही एवढंच उत्तर द्या. बाथरूम आहे का? हो संपला. नाही संपलं. एवढंच आहे. आमच्या बाबांकडे बाथरूम आहे. माझ्या आईकडे बाथरूम आहे. एवढं नका बोलू. कळलं का? तुम्हाला फापट पसारा लावू नका. खूप बोलू नका. हा ओके ठीक आहे. हरकत नाही. मी तुम्हाला आता प्रश्न विचारला म्हणजे बाथरूम आहे असं लिहू का? शाबास. हा आता मला सांगा तुमच्याकडे गाडी आहे का? नाही आमच्याकडे गाडी नाही आहे. आमच्याकडे गाडी नाही आहे. आमच्याकडे गाडी नाही आहे. माझ्याकडे आहे गाडी. एक मिनिट. यांच्याकडे गाडी नाहीये तुझ्याकडे गाडी आहे असं कसं? भगवंताने दिलेले 2 पाय म्हणजे 11 नंबरची गाडी. पेन खुपसेन आणि कच्च करेन तेव्हा कळेल का? सू पेन तुझ्या पायात. सामाजिक मला नको सांगूस. कळलं? ए डोक्यात जातोय हा माझ्या. डोक्यात नको जाऊ. सांगू ठेवतोय. अरे कोण आहेत ही लोक यार? कोण आहे? मी शिवाली आवली कोहली. मी बिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. तू तर हमणाच काय देव आवली लवली कोली. उठाणी जा अहमदाबादला. जा तिकडे. असं कर. जा अहमदाबादला. जे प्रश्न विचार त्याची उत्तर द्या ना. भलता कशाला बोलताय तुम्ही आणि एकत्र कशाला बोलताय रे? हा एकाला प्रश्न विचारल्यावर चौघे का उत्तर देताय? तुमच्या कुटुंबाचा कॅरम आहे का? सांगा ना. तुमच्याकडे बोरी पावडर आहे का? हा स्ट्रायकर हलत नाहीये. सट मारेन आणि ना तुझा बोर्ड फोडे ना. मारून ठेवते मी. कळलं? सट मार. सांगा याला. साठ मारतील आणि आई पाठांतराचं टेन्शन नाही. तीच वाक्य तिथे बोलायची. काही नाही. बिनधास्त चाललंय आई. मी सांगतोय त्या प्रश्नांची उत्तर द्या रे. असं नका रे करू. माणूस थकून जातो ना रे. काय उत्तर देऊ त्या ओक सरांना? ते फक्त येतात काय रे झालं का काम नाही एवढंच बोलतात रे. पुढचं काही बोलत सुद्धा नाहीत. असं नका करू यार. फेस करावं लागतं. बरं ठीक आहे. पुढचा प्रश्न. बरं तुमच्या घरात टीव्ही आहे का? हो आहे. आमच्या घरात टीव्ही आहे. त्यावर मुसळधार मनोरंजन पण आहे. आमच्या घरातल्या टीव्हीवर मुसळधार मनोरंजन आहे. आमच्या घरातल्या टीव्हीवर मुसळधार मनोरंजन आहे. तुला काहीच बोलायचं नाही याच्यावर? नाही का? कारण मुसळधार मनोरंजन 3च दिवस आहे. सोमवार मंगळवार बुधवार रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठीवर. अरे प्रमोशन करायला आलोय का इकडे? अरे प्रश्न विचारला उत्तर हो किंवा नाही एवढंच द्या ना. कशाला फापट पसरा लावताय तुम्ही? अरे काय करू यार असं? अजून 10 घरं करायची आहेत रे. 2 तास उरलेत ना. मी पाया पडू का तुमच्या? एक मिनिट. त्याला मारल्यावर तुम्ही का ओरडताय? आवलीला दुखली ते बघून मला पण दुखली. आवलीला दुखली ते बघून शिवालीला दुखली. ते बघून बिवालीला पण दुखली. आवलीला दुखली ते बघून शिवालीला दुखली. ते बघून बिवालीला दुखली. म्हणून पावलीला पण दुखली.
काय झालं हसायला? मला दुखलीच नाही, मी ऍक्टिंग केली. जाळेन तुझं नाट्य शिबिर. तुझं ऍक्टिंगचं नाट्य शिबिर जाळेन मी. तू माझा अंत बघतोय. मारेन असं करून मी तुला. शिक्षक बिक्षक बघणार नाही, मी मारेन. किती अगोर्या. आल्यापासून पाणी तरी विचारलं का रे? एक व्यक्ती दुपारच्या 2च्या उन्हात येतो, पाणी तरी विचारा मला. तुम्हाला पाणी हवी? तुम्हाला पाणी हवी? तुम्हाला पाणी हवी? घोटू घोटू. घरी जा तुझ्या गोटू 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 पाणी. मला नकोय तुमचं पाणी. प्रश्नाची उत्तर द्या, मला मोकळं करा रे, बाकी काही नकोय. बरं मला सांगा, तुमच्या घरात इंटरनेट आहे का? नाही. तुम्ही आम्हाला हॉटस्पॉट देता? देता का हॉटस्पॉट तुम्ही आम्हाला? तुम्ही देता का आम्हाला हॉटस्पॉट तुमचा? मी हॉट आहे, तुझा स्पॉट देतो का? वाजवा ना. डोमलाचा हॉट आहे. चेहरा बघ तुझा. शेवटचा प्रश्न उत्तर द्यायचं. कंप्लेंटच करतो शासनाकडे तुमची. हा, घरात एकूण किती माणसं आहेत तुमच्या? पटापट उत्तर द्या. 12 माणसं आहेत या घरात. काय नावं काय त्यांची? शिवाली आवली कोहली. शिवाली आवली कोहली. पावली आवली कोहली. आवली लवली कोहली. माझे आजोबा लवली टवली कोहली. माझी आजी कवली लवली कोहली. माझी भाऊजाई टिवली बावली कोहली. माझा भाऊ भाऊ लवली कोहली. माझी आत्या घावली लवली कोहली. माझा काका मवाली लवली कोहली. एवढी माणसं या एका घरात राहतात? नाही. मग कुठे राहतात? आमच्या घरात. मग हे कोणाचं घर आहे? प्राजक्ता माली. हे घरच तुमचं नाहीये? नाही. म्हणजे तुम्ही माझ्यासारखेच असे पाहुणे म्हणून या घरात आलात? कशाला गेली 15 मिनिटं बोलताय माझ्याशी? नाहीतर मग स्किटच नसती झाली. अरे खड्ड्यात गेलं स्किट. स्किट करण्यासाठी इकडे आलोय का मी? अरे इकडे जनगणना करायची म्हणून आलोय ना इकडे. माली माली बघ तुझ्या घरी कोण आली. निघा वाचवेन आता. निघा इकडून निघा. एकत्र जाऊया, चला करूया चाली चाली. मारे ना. तुमची बॅग राहिली. जोरदार टाळ्या. खूपच मजा आली. धमाका. आता बघूया हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे तुमच्या परफॉर्मन्सवर. येस प्रसादा. अप्रतिम. मला गंमत वाटते आपल्या मेकअप डिपार्टमेंटची की इतकी वर्ष ही सिरीज चालू आहे, पण तुमच्या चौघांचा लुक इतका कन्सिस्टंट आहे, त्याच्यात जरा सुद्धा फरक नाही. आणि लुकमध्ये फरक पडू द्यायचा नाही, हे ज्या माणसामुळे आपण शिकलो तो माणूस आज आमच्या बाजूला बसलाय. सम्याचं कॅरेक्टर हे अत्यंत फ्रॉड कॅरेक्टर होतं या स्किटमधलं. कारण अशी कुठली शाळाच असू शकत नाही ज्याचा मुख्याध्यापक मी आहे. आणि फक्त माझ्या टोप्यांवर बोलतोय म्हणून तू एक टोपी घालून आलास, बाकी काही शष्प लॉजिक नव्हतं. ऊन आहे म्हणून तुम्ही दिला. काही ऊन बिन काय नाही. एक 4-5 वाक्य या गरीब माणसावर बोलता यावी. बाकी तुमच्या चौघांचं फॅन्टॅस्टिक. मजा आली वंडरफुल. सोनाली ताई. मी काहीच बोलू शकत नाही. माझा हसून हसून आवाज बसला. कमालीचे वेडे आहात तुम्ही सगळेजण. खूप मज्जा आली. खूप दिवसांनी तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघायला मिळालं या स्किटमध्ये. आणि प्रत्येकाचं काहीतरी अतरंगी वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व आहे. खूप मजा आणली तुम्ही सगळ्यांनी. खूप मस्त. वा 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 ताई. आपल्या आजच्या स्पेशल पाहुण्यांना सुद्धा विचारूया त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. संदीप सर. अवली पावली म्हणेन मी आज. खरंच तुम्हाला सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. IPL चालू असते, पण तुम्हाला खोटं वाटेल, मी IPL बघत नाही, पण महाराष्ट्राची हास्य जत्रा बघतो. खरंच इकडे येऊन मला खूप बरं वाटलं. खूप दिवस माझी इच्छा होती मनात यायची, पण काही आज योगायोग जुळला. आणि खरंच मी सर्वांना सांगतो की असंच तुम्ही हसवत राहा आणि आम्ही हसत राहू. थँक्यू. थँक्यू सर. तुमच्या तोंडून आमचं कौतुक ऐकताना मला फार फार भारी वाटतं. थँक्यू. चिराग, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? खूपच छान. खूप मोठा फॅन आहे मी तुमच्या सगळ्यांचा. आणि मेन म्हणजे ॲज अन ॲक्टर तुमच्याकडनं खूप शिकायला मिळालं आज. त्यामुळे थँक्यू. थँक्स अ लॉट. अँड थँक्यू टीम. कीप इट अप.
मंडळी, आता या मंचावर होणार आहे थकीत कर्जाची वसुली. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या चक्रवाढ व्याजासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना. हॅलो हॅलो. हां हां हो सर नाही मी आलो आहे सर. हो मी सर मी जाऊन आलो सर. मी चट्टोपाध्यायांकडे पण जाऊन आलो, मी शिंदेंकडे पण जाऊन आलो सर. नाही सर, ती निर्लज्ज माणसं सर. हो सर, नाही दिले सर पैसे त्यांनी. ते म्हणाले कर्ज घेतलं पण हप्ते फेडायला पैसे नाही आहेत, त्यांनी नाही दिले सर. पण मी सर घेणार मी सर. आज मी काही करणार आणि सर मी पैसे वसूल करणार सर. मी केले सर केले. मी 10% केले सर मी त्यांच्याकडून वसूल. नाही सर, पण मी आत्ता मिस्टर भटांकडे आलेलो आहे. हां, मिस्टर भटांकडून मी 100% 50% वसूल करणार मी. हां हो हां सर. नाही सर, मी करतो सर. नाही, त्याशिवाय मी ऑफिसला नाही येणार सर. मी रिकव्हरी केल्याशिवाय बँकेत नाही येणार सर. येस सर. सॉरी सर. थँक्यू. सॉरी सर. येस थँक्यू सर. थँक्यू सर. नाईस. तर कठीण पडतं सर. काय होतं ना, हे लोन घेतात लोक आणि पैसे परत फेडत नाहीत. मग आमच्यासारख्यांना जावं लागतं आणि चिडचिड करता येत नाही मला. स्वभावच तसा नसल्यामुळे मग पैसे मागणं जरा कठीण होऊन जातं. त्यांचे पण प्रॉब्लेम असतात. आलो मी, पैसे मागून आलो. अरे आले रे बाबा, आले. सब काम मुझे ही करना पड़ता है. वाजवत रहा. अगं नमस्कार. अरे थोडं घाबरलं बाळा. असं नाही करायचं बाळा. असंच करते. किती गुंड बाळ आहे ग, किती गुंड बाळ आहे छोटूल. बेटा, घरात कोणी आहे? तुम्हाला दिसत नाही चष्म्यामधून? अंधेरी बोलवली आहे तुम्ही? अंधेरी बोरिवली आहे मी. मी आहे ना घरामध्ये. आहे, तू आहेस घरात. पण तुझ्यापेक्षा कोणी मोठा आहे का? मीच मोठी आहे. आणि मला एक छोटा दादा आहे. छोटा आहे आणि दादा पण आहे. वा वा वा. असं नाही, दादा असो मादेन घोपसून असं वाला दादा आहे. बापरे, असं दादा आहे? हा. काय नाव काय त्याचं? निकू पिकू तुंकू पुंकू. 4 भाऊ आहेत तुला? नाही, एकाच नाव आहे सगळं. एकाच आहे सगळं. वा वा, छान छान. बाबा कुठे आहेत बाबा? मम्मीला माहिती असतील. आणि मम्मी कुठे आहे? मम्मी किचन मध्ये जेवण बनवते आहे. बेटा, मम्मीला सांगा मी आलोय. जा. मी का तुमच्या बापाची नोकर आहे? बाबा असं नाही बोलायचं बाळा. मी असंच बोलते. असं नाही बोलायचं. मी असंच बोलते. पण तरी पण असं नाही बोल. हो हो हो. मला वाटलं परत ओरडतेस की काय. मम्मीला बोल ना. सांगते. हा. काय सांगू? कोण आले सांगू? मम्मीला सांग बँकेतून प्रताप काका आलेत. मम्मी, बँकेतून थापणे काका आलेत. थापणे? काय ग? बँकेमधून थापणे काका आलेत. बेटा, ढापणे नाही. थापणे काका. ढापणे म्हणते ती, ढापणे नाही म्हणायचं. वने, काय? किती वेळा सांगितलं असं कोणालाही ढापणे म्हणायचं नाही. हा? आता धापण्याला धापना नाही बोलणार तर काय बोलणार? ढापण्या बोललीस? मारीन एक रट्टा, परत ढापण्या बोलतेस? अगं वनी, ढापण्या काय म्हणतेस? त्यांचं नाव असेल ना काहीतरी. असं ढापण्या म्हणतात का त्यांना? ताई ताई ताई. सॉरी. हा, नमस्कार. नमस्कार. आई, मी पृथ्वी प्रताप. आम्हाला फुगे नकोत. फुगे? असे कोण फुगे विकतो? असं मी फुगेवाला वाटत? अरे मम्मी, तो फुगेवाला नाहीये. मग? तो पोलिओचा डोस देणारा काका आहे. अगो बाई, आता ये इकडे ये. नाही. आज येणार होते माहितीच नाही मला. आकर नाही, माझ्याकडे पोलिओचा डोसच नाही 1 मिनिट, माझ्या दुसऱ्या मुलाला पण बोलवते. निकू पिकू टिंकू पिकू. ताई, टिकू पिकू टिंकू पुकू. हे काय आवाज देताय तुम्ही? मला कळत अहो, नाही. कुठल्या आवाजाला ओ देईल माहित नाही ना. ताई. कुठल्या नावाला ओ दिला सांगता येत नाही. बरोबर. पण मी आता तुम्हाला पोलिओचा डोस पाजायला नाही आलेलो आहे. मी पोलिओवाला नाहीये. मग अय्या, ही म्हणाली मला नाही, कार्तिक. ताई, मी पृथ्वी प्रताप. मी बँकेतून आलेलो आहे. नमस्कार. देता का लोन? अशी आमची बँक आहे. त्या बँकेतून मी आलेलो आहे. ते मिस्टर आहे. त्यांनी आमचं
आमच्याकडून कर्ज त्यांनी आमच्याकडून कर्ज घेतलेलं आहे. काका खाली वाका आता ते टाऊका तुम्हाला काका मला काळा कलरचा काला कट्टा द्या ना गोळा. अरे काय गोळेवाला दिसतोय का मी? हे काय कपडे घातले? हे गोळेवाले आहेत का? इकडे वा, नाही. इकडे वा. ते बँकवाले सांगितलं ना त्यांनी. ताई काय झालेलं आहे, तुमचे जे मिस्टर आहेत त्यांनी आमच्या बँकेकडून पैसे घेतलेले आहेत, लोन घेतलेलं आहे. तर आता त्यांनी हप्ते फेडायला हवेत की नाही? हप्ते भरायच्या ऐवजी काय करतात? अजिबात ऐकत नाही. आमचा फोन नाही इकडे उचलत. वा. हे काय? त्यांनी कशाला वेणी इथे बस. मारलं पहिलं. इथे बस. बसा इथे. हळू जा. बसा गपचूप. ताई त्यांना खूप मस्ती केली दोघांनी. आता अभ्यासाला बसायचं. अभ्यास लाथ मारतेस. लाथ मारते. अभ्यासाला बसायचं. ताई गपचूप अभ्यासाला बसायचं, नाही तर काकांसकट घर जाळीन. एक मिनिट ताई, माझी काय चूक आहे? मला का तुम्ही जाळाल घरासकट? घर जाळणारे का असं? त्यांना धमकावायला लागतं. हा पण मला नका ना. ऐकत नाही तो. साधं उपाशी वगैरे ठेवीन याच्या पलीकडे गेलेत. खूप बघितलं ना मी. मरते घरासाठी करते. हे दोघं माझ्या डोक्यावर येऊन बसतात. काय करू? कधी कधी असं वाटतं ना हे जग सोडून निघून जावं. मला कळत नाही. नाही असं नका म्हणू ताई, असं नका म्हणू. तुम्ही ते बघा, तुम्ही जग सोडून गेलात तर आमचे हप्ते कोण भरेल? काय झालेलं आहे, तुमचे जे मिस्टर आहेत त्यांनी आमच्याकडनं लोन घेतलेलं आहे आणि ते आता हप्तेच भरत नाही. काय सांगू तुम्हाला आता? हे काय बोलायचं? ह्या दोघांनी मला वैताग आणलं. ते काय करत तिकडे? काय करतेस? काय वाचतेस? अभ्यास करायचा चुपचाप. अभ्यास करायचा, कळलं ना तुम्हाला? ते करणार अभ्यास करणार मी ते. त्यांचा अभ्यास घ्या. मी का घेऊ अभ्यास? तुम्ही अभ्यास घ्या. मी तुमच्यासाठी चहा आणते. नाही मला चहा. बसा ना, बसा आधी. तुम्ही चहा- उभे आहात मग. मला चहा नको. मी चहा आणते. बस थोडा वेळ अभ्यास घ्या. मला नको आहे चहा. मला काय, हे बघा, आमच्या बँकेकडनं त्यांनी लोन घेतलेलं आहे. मला पुस्तक वाचून दाखवाल का? का कुणास ठाऊक या स्वराची भीती वाटते मला. आम्हाला दाखवाल का? मी नाही वाचून दाखवणार आहे बाळा. मी वेगळं- वाचा हे बाबा, बेटा हे कर्कटक आहे बेटा, कर्कटक आहे, ते टोचेल, लागेल मला. माझी बहीण सांगते ना वाचा ना. वाचा ना काका, वाचा मी ना. नाही वाचून दाखवणार आहे बेटा. काकांना वाचताच येत नाही. काकांना वाचताच येत नाही. नाही येतं मला वाचता बेटा, मला वाचता येतं. वाचून दाखवा. मला नाही वाचायचंय. तुला काठी खेळता येते काय? काय? काठी काठी काठी. काठी काठी 56. मी असं तुम्हाला हसवायला जोक केला होता. कुणी सांगितलं जोक करायला? जोक नको करूस, त्याला आवडत नाही. तो डेंजर आहे. तो करत पण नाही आणि कोणाला करायला पण देत नाही. मला नका करू. अरे, मी चुकून बोललो. काठी काठी 56. मला माफ करा. काय काठी काठी खेळायचं म्हणजे काय करायचं? काय पायवरती पाय बेटा असं नको करू ना बेटा. बेटा हे काठी ही. हा. हे घ्या. असं काठी खेळतात. हे चल, काय हो अरे वा आई. ओ ताई, अरे थांब ना बेटा थांब ना बेटा. बेटा काय चाललंय? बेटा नवीनच छंद जोपासायला सुरुवात केली आहेस तू. ठेवा काठी. काठी ठेवा. काही पुन्हा काठी घेतली दोघांनी. इथे बसा. गुपचूप इथे बसा. काकांना दाखवत होतो काठी कसं खेळायचं तर. काका बिका नाही. आता पायाला दगड बांधून विहिरीत टाकेन. बस. हे कुठलं पॅरेंटिंग आहे ताई? हे कुठलं जेंटल पॅरेंटिंगचा काळ सुरू आहे? पायाला दगड बांधून विहिरीत सोडताय ते नाही ऐकत तसं. मी सांगितलं ना, छोट्या छोट्या गोष्टींना नाही ऐकत. तो माझा ऐकत नाही. मागच्या आठवड्यात काय केलं माहितीये का? असंच काठी काठी खेळता खेळता आमच्या घरातला टीव्ही फोडून टाकला त्यांनी. काय करणार सांगा? नवीन होता का? नाही 2 वर्ष झाले घेतला होता. पण रोज दारावर लोक यायचे, कारण हप्ते नव्हते भरले ना. मग रोज दारावर लोक यायचे, हप्ते द्या. त्या दिवशी त्यांनी टीव्ही फोडला ना, त्या टीव्हीचा चुरा झाला. ते आले हप्ते मागायला आले. मग म्हटलं जा बाबा, आता चुरा घेऊन जा. काय करणार? हप्ते कुठून देणार? आई तुमचे जे मिस्टर आहे काकांना नमस्कार करू. कशाला? तूच म्हणालीस ना मोठ्या माणसांना नेहमी नमस्कार करावा. आता अजिबात आवाज करायचा नाही. आधी जेवून घ्यायचा. मुकाट्यानं जेवून घ्यायचं. खाली बसा. मी नाही. खाली बसतोस का? खाली बसा. मांडी बस लवकर का? ताई मारू नका त्यांना, लहान आहेत ती. खाली बसा. मांडी घाला. हा, तर तुमचे जे मिस्टर आहेत आधी त्यांना भरवते. त्यांना. 2 घास भरवते, नाही तर माझी मुलं कुपोषित होतील. ही कुपोषित होतील. काका तुमचं तुम्ही बघा ना. असं बोलतात? उद्धट बोलतात ही मुलं. नाही सॉरी. मी सॉरी म्हणते. चला नाही, मला पण खावं लागेल. 1 घास रेड्याचा.
अरे, एक घास रे ताई, चिव काऊ असतं ताई. हो नाही हो, चिव काऊच्या पलीकडे गेलेत ते सांगितलं ना मी तुम्हाला. तुम्ही एकदा घाबरवा. हं? डोळे दाखवा एकदा. मी डोळे दाखवू? एकदा दाखवा ना नाही नाही, मला काही येत असलं जमणार नाही, नको. हो दाखवा ना एकदा. नको, ती लहान मुलं अंग काढतील, ती नको. हो नाही ऐकत आहेत ना माझे, एकदा डोळे दाखवा ना. ताई, एकदा डोळे दाखवा. ह्याच्या जास्त हे होतं ताई. अंडा तोडून हातात देईन, कळलं ना. याच्या डोळ्यांनी जास्त भीती वाटते मला. हा कसा पाहतोय माझ्याकडे बघा. तुम्हाला साधं घाबरवता पण येत नाही हो. भीती वाटते. असं घाबरवायचं ना. आता जेवावं लागेल. वरण भात भाजी पौष्टिक असतं की नाही? आम्हाला नकोय. पौष्टिक असतं की नाही? नकोय आम्हाला. अरे अरे मग हे पौष्टिक नाही तर काय असणार बाळा पौष्टिक, मला सांग. पिझ्झा बर्गर. पास्ता, फ्रेंच फ्राईज. पिझ्झा बर्गर खायचं तुला? खोपसू तुझ्या पोटात खोपसू. ऐका, हे असं नाही बोलायचं लहान मुलांची. पोटात खूप असं नाही बोलायचं. ऐकत नाहीत ना मग ते. आता खावं लागेल. आता मी नाही ऐकत. अरे हे काय, नाही खाणार आहे? नाही खाणार आहे का? काकांना देऊ? देई ना काकांना. देते, काकांनाच देते सगळं. घ्या नाही मला नको आहे. या खा. अरे मला नको, आई मला नको. तुम्हाला गेम नाही कळला. काय? मी तुम्हाला भरवणार, मग तुम्ही नाही म्हणा. एक सटकन वाजवली की बरोबर जेवतील बघा. काय बोलताय? नाही नाही, वेड्यात का? ताई मी इकडे रिकव्हरीसाठी आलेलो आहे. नाही हा ना. मी नाही खाणार ताई, मी नाही खाणार. आ, ताई मला लागलं, ताई मला लागलं, ताई मला लागलं. जेवणार आहे का नाही कोणी? हा, भीती वाटली. मुकाट्याने जेवायचं आता. ताई आहे मग तू मस्करी मस्करी मला लागलं ताई. मुकाट्याने जेवा. जेवतो. हा. पण काका भरवा. काका भरवा ना. मी नाही भरणार. काका भरवा. काका भरवा. काका भरवा. काका भरवा. एक मिनिट, मी का जेवण भरू? हो एवढं प्रेमाने सांगतात भरवा ना. काका भरवा ना. एवढं प्रेमाने सांगतात बघा ग माझी पोरगी. मला ना हो भरवा ना. याच स्वराची भीती वाटते ताई. नाही बाई, नाही भरवणार ते. तो माणूस आहे का? तो बँकेचा आहे. हे शिवी दिल्यासारखं बोलले आता तुम्ही. शिवी दिल्यासारखं बँकेचं असं नाही बोललं पाहिजे. तुम्ही माणूस आहे. प्रेमाने सांगतात. माझी बँकेत मुलं उपाशी राहिलेली चालतील का तुम्हाला? इतके प्रेमाने सांगतात. तुम्ही त्यांना 2 घास भरवा, मी तुमच्यासाठी चहा आणते. मगाशी पण गेला कुठनं, मागच्या दारातनं दार्जिलिंगचा रस्ता आहे का तुमचा? एवढा वेळ कसा लागतो चहा आणायला? किचन मधनं जाता आसामला का? भरवा ना. बेटा मी नाही भरवणार बेटा. नाही बेटा, मला तुमच्या बाबांना भेटायचं आहे. त्यांनी आमच्या बँकेकडनं लोन घेतलेलं आहे बेटा. आम्हाला प्लीज भरवा, नाही तर पप्पा कुठे सांगणार नाही आम्ही. मी भरवलं तर सांगशील? चालेल. मी भरवतो बेटा मग. काका भरवा. काका भरवा. हे न बोलता भरवेन मी फक्त. हे नका बोलू. काय सुरतात? हा. हा. हा आधी निकू बिकू तिंकू बुंकुला. बर, आधी वनीला. धर बाळा. आधी निकू बिकू तिंकू बुंकुला. कोणीतरी खा. आधी वनीला. खा बेटा. आधी निकू बिकू तिंकू बुंकुला. बेटा, खा बेटा. आधी आधी आधी. बेटा, खा बेटा. आधी वनी. अरे खा, कोणीतरी खा रे. तुम्ही खा. मला नको आहे, तुम्ही खा. मी नाही खाणार. मी नाही, मी नाही, मी नाही. काय करताय? हे काय जेवण आहे? आमची आई असंच बनवते. मग आम्ही शेजारच्यांच्या घरी जाऊन मारामारी करून त्यांच्या घरातलं जेवतो. म्हणून आमचे बाबा लवकर घरी पण नाही. असंच जेवण देते आई. घाण जेवण आहे हे. काका तुम्ही खा. सगळं खा. मला नको, मला नको. सगळं खा. नाही, सगळं खा. आई यायच्या आधी सगळं बेटा नको मला. आई यायच्या आधी सगळं चुकलं बेटा नको मला. ताई, ओ ताई, ताई ह्यांना सांगा ना ताई. काय गोंधळ आहे? काय चाललंय परत? काय चाललंय? मला जेवण हे कोणी सांडवलं सगळं? काकांनी सांडवलं. मी नाही सांगतो. आमचं जेवण स्वतः ओढून घेतलं. मी नाही खोटं बोलते तुमची मुलगी. लाज नाही वाटत तुम्हाला? ताई मी नाही केलं ताई. अहो, माझी दोन्ही पोरं बिचारी उपाशी आणि तुम्ही जेवायला घेतलं, लाज नाही वाटत तुम्हाला? ताई हे जेवण जेवण्यासारखंच नाही ताई. तसं नाही ताई. कोण बोललो? मी बोलली. मी नाही बोललो. ताई ऐका ना, तुम्ही जेवणाचं बाजूला ठेवा ना ताई. मला तुमचा नवरा कुठे आहे सांगा ना मला. मला त्यांच्याकडनं हप्ता वसूल करून घ्यायचा आहे. ते कुठे आहेत? तुमचा नवरा कुठे आहे? मला नाही माहिती हो. मला नाही माहिती म्हणजे. We don't know.
इंग्लिशमध्ये सांगते. तसं नको करूस बेटा. ते कुठे आहेत ते सांग मला फक्त. माझ्या पप्पांनी तुझ्या ना माझ्याकडून आमच्या बँकेकडून पैसे घेतलेले आहेत ते मला परत हवे. मला नाही माहिती. कसं नाही मला माहिती? खरंच नाही माहिती. ते असे महिना महिना गायब होतात, फोन पण बंद असतो त्यांचा. मी काय करायचं सांगा बरं. मग आम्ही पैसे उलट तुम्हाला ते भेटले ना, तुम्हाला ते कुठे दिसले ते त्यांना घरी पाठवा. त्यांना सांगा एक बायको इथे त्यांची वाट बघते, 2 मुलं माझ्या जीवावर उठले तिथे. मी काय करू सांगा बरं. मला एवढा छळतात ना एवढी मुलं माझी. मी काय करू? अरे पण मी तरी काय करू? मग आमच्या बँकेकडनं पैसे घेतलेले आहेत ते पैसे द्या. कोण भरणार हप्ते? मी कुठून देऊ? मी नाही घेतलं लोन तुमच्याकडे. बरोबर, तुम्ही नाही कोणी घेतलं? तर तुमच्या आवडणी मग त्यांच्याकडे जा. नाही, पण ते- त्यांच्याकडे जा, त्यांना सांगा इथे घरी या आधी. नाही. मला नाही माहिती. मी जाणारच नाही घरातून. पैसे घेतल्याशिवाय आज मी जाणारच नाही घरातून. मी इथेच थांबणार रात्रभर. ते येईपर्यंत इथे थांबणार मी. ते आल्यानंतर पैसे घेऊनच मग मी जाणार. परत माझ्या दारावर येऊन तर दाखवा तुम्ही. का? पैसे मी घेतले पैसे तुमच्याकडून. तुम्ही नाही घेतले. मग कशाला येत आहे माझ्याकडे? तुम्ही त्यांना सांगा. त्यांनी माझ्या नवऱ्याला घरी घेऊन या. नाही त्याला गॅसच्या फुग्यात बसवलं, वर सोडलं आणि खालून दगड मारून फोडला तर बघा. विकृती मुळातच आहे. ताई असं नका बोलू. माझ्या दारावर परत यायचं नाही. ताई मला माहिती नाही. मी तुमच्या बँकेसमोर येईन. मी हे बुलडोझर घेऊन येईन, तुमची बँक उद्ध्वस्त करीन. काय बोलताय मला ताई? माहिती नाही. मी पोलिसांना बोलवीन. माझा हात सोडा! पोलिसांना बोलाव. मी नाही धरला नाहीये. मी नाही धरलाय. माझ्या दारावर येऊन मी नाही मी पैसे देत नाही म्हणून असं करता का? नाही. मी नाही केलेलं. मी काही नाही केलेलं आहे. मी काही नाही केलेलं आहे. ए बाबा नाही केलेलं आहे मी काही. डेंजर माणसं आहे ही सर. त्या आशांकडनं कसे पैसे वसूल करायचे? वॉचमॅन काका, या काकांना दाबून धरा. नाही. मला दाबून नका धरू. थांबा. गेले गेले काका. अहो या बाहेर या, गेला तो. आणि आता झोमॅटोवरनं काहीतरी ऑर्डर करा, भूक लागली खूप. वा वा वा, धुमाकूळ घातला तुम्ही मंचावर. हप्ते नको पोरावर म्हणायची वेळ आली. बघा हास्यरसिकांची काय रिॲक्शन आहे. सोनाली ताई. वनिता, तू ती छोट्या बाहुल्या असतात की नाही डोकं हलवणाऱ्या, तशी गोड आणि गुंडू दिसत होतीस. आणि हिच्या आता गोडव्याकडे बघू, रूपाकडे बघू, का हिच्या पणाकडे बोलू? का घालू दणके, असं झालं होतं. काका घाबरले असं म्हणून तू जे नाचलीस ते अनबिलिव्हेबल होतं सुरुवातीला. पृथ्वी, खूप गोड केलंस तू की खरंच विश्वास ठेवावा वाटतो यांच्या घरात जे चाललंय त्याच्यावर. पण चेतना, तू कळस गाठलास आज. अशी विलनीशाही, कर्दनकाळ, अकरस्ताळ्या मुलांसमोर तू जी त्यांची ढाल बनून त्यांच्यापेक्षाही वरचढ जे दाखवत होतीस तुझे गुण, ते अशक्य होते. आणि नाही म्हणायला आपण अशा आया पाहिल्या आहेत, अशा म्हणजे चतुर आया, पोरांना नाही ते शिकवून ठेवणाऱ्या. माझ्या एका शूटिंगला मी ट्विन व्हॅन होती तेव्हा आवाज ऐकला होता. एक बाल कलाकार रडत होता माझा, मम्मी तू मला देतच नाहीस मागवलेलं आईस्क्रीम, तूच खातेस. मला त्याची आठवण आली. खूप मस्त झालं स्किट. व्हेरी नाईस. संदीप सर, तुम्ही आज आमच्या जत्रेमध्ये हास्य जत्रा खास लाईव्ह बघण्यासाठी इथे आलात. ही बाब आम्हाला फार सुखावून गेली. तुम्हाला आज इथे येऊन कसं वाटलं? नाही, खरंच सर्वप्रथम मनापासून मी सर्व कलाकारांचे आभार मानतो. कारण आजचाच दिवस नाही तर गेले कित्येक वर्ष मी हास्य जत्रा बघत आलेलो आहे. माझं फक्त एक म्हणणं आहे आणि इच्छा आहे की ही हास्य जत्रा फक्त महाराष्ट्राकरता मर्यादित न राहता भारत देशाची झाली तर खूप बरं वाटेल. बापरे, थँक्यू सो मच फॉर द सजेशन. आय एम शुअर गोस्वामी सर याच्यावर नक्की काहीतरी विचार करतील आणि तोडगा काढतील. थँक्यू. आणि इन जनरल आज लाईव्ह स्किट बघून कसं वाटलं सर? तुम्ही नेहमी टीव्हीवर पाहता. इच्छा होती आणि माझ्यापेक्षा ह्या 3 पिढ्या आमच्या आलेल्या आहेत. Yes. आणि सर्वात छोटी आमची रियाना, ती तर पाठी लागली होती माझी कालपासून की कधी जायचं महाराष्ट्र जत्रा. मी तिलाच विचारतो, तुला कसं आवडलं? कसं वाटलं इथे येऊन? छान. तुला आवडलं का महाराष्ट्र जत्रा? हो. काय आवडलं? तो माझा फेवरेट शो आणि खूप आवडतं.
व्हेरी गुड. कोण कोण आवडतं तुला? कुठलं स्किट आवडतं किंवा कोण आवडतं ह्यांच्यापैकी असं काही? अवली लवली. आवली लवली कोहली खूप लहान मुलांचं फेवरेट आहे ते स्किट आणि सिरीज. थँक्यू रियाना, तू पण आज आलीस सगळ्यांबरोबर. थँक्यू. चिराग सर, तुम्हाला आमच्या जत्रेत सहभागी होऊन आणि जत्रेचे लाईव्ह स्किट्स पाहून तुम्हाला कसं वाटलं? खूप खूप छान वाटलं. इनफॅक्ट खूप लकी वाटतं की इथे मी आज आहे. तुमच्या सगळ्यांच्या सोबत इथे मी बघतोय लाईव्ह आणि रियाना पण आहे, बाबा पण आहे. त्यांच्याबरोबर आज इथे बसून खूप शिकायला मिळालं ॲज अन ॲक्टर तुमच्या सगळ्यांकडनं. त्यामुळे खूप खूप मजा आली. थँक्यू सो मच. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. इथे या कार्यक्रमामध्ये फिल्म प्रमोशन करता, नाटक प्रमोशन करता अनेक कलाकार येत असतात, परंतु फक्त जत्रेचा आस्वाद घ्यायचा आहे म्हणून आलेले तुम्ही पहिले पाहुणे आहात. त्यामुळे आम्हाला फारच आनंद झालेला आहे. थँक्यू सो मच या प्रेमाबद्दल. तर मंडळी, हास्याच्या या मोहिमा अशाच फते होत राहतील, परंतु आत्ता इथे कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार.